इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळ याच्या माध्यमातून आपल्याला बांधकाम कामगार जे आहेत, पुरुष महिला जे आहेत, यांच्यामध्ये त्यांना कशा पद्धतीने वस्तू मिळणार आहेत, ग्रह उपयोगी वस्तू काय काय आहेत, कशा पद्धतीने आहेत, त्याचे डॉक्युमेंट काय आहेत आणि कशा पद्धतीने त्याचा ऑनलाईन आपल्याला ऑफलाईन आणि दोन्ही पद्धतीने कसा करायचा आहे, काय करायचं आहे, याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही गोष्टीची तुम्हाला अडचण येणार नाही. आता आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ सुरू करायचा आहे. शिवाजी क्लासेस ऍग्रिकल्चर, मी शिवाजी सारंग तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतात. आता आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व डिटेल माहिती देणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या नातलगापर्यंत आणि तुमच्या मित्र परिवारापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. आता याला सर्वात प्रथम आपल्याला बांधकाम कामगार जे योजनेसाठी जे लागणारे डॉक्युमेंट आहेत, म्हणजे नेमकं आपल्याला याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहेत, आता याच्यासाठी कोण पात्र असतंय. आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे याच्यामध्ये अर्जदार हा त्याचं वय. आता मुद्दाम आता याचं वय किती लागतं, आता याचं वयचं अर्जदाराचं वय जे लागतं, ज्या व्यक्तीला फॉर्म भरायचा त्याचं वय 18 ते 60 वर्षापर्यंत हा बांधकाम कामगार नोंदणी म्हणून किंवा याचं बांधकाम कामगारासाठी नोंदणी करण्यासाठी त्याचं 18 ते 60 वर्ष यांचं वय लागतं. आता किमान याचे म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असणं जरुरीच आहे. म्हणजे कदाचित ही महाराष्ट्रासाठी योजना आहे तर त्याच्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी 15 वर्षाचा रहिवासी असणार, म्हणजे त्याच्यापाशी एक सर्टिफिकेट असणं पण जरुरी आहे किंवा महाराष्ट्राचं एक रहिवासी असणं जरुरी आहे. म्हणजे 15 वर्षाचं ठिकाण, म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रात राहिलेला व्यक्ती पाहिजे. त्यासाठी 90 दिवसाचं प्रमाणपत्र, म्हणजे त्यांनी बांधकाम विभागामध्ये 90 दिवसाचं काम केलं याचं प्रमाणपत्र त्याच्यासाठी तुम्हाला याच्यासाठी लागतं. आता येथे ही झालं आपल्याला एक बेसिक माहिती, बांधकाम कामगारासाठी एक बेसिक माहिती झाली. आता याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत, म्हणजे डॉक्युमेंट म्हणण्यापेक्षा एक डॉक्युमेंट उदाहरणार्थ कागदपत्रे, म्हणजे त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय. आता याचा सर्वात प्रथम याला लागणारे आधार कार्ड. ज्या व्यक्तीच्या नावानं बांधकाम कामगार नोंदणी तुम्हाला नोंदवायची आहे त्याच्यासाठी आधार कार्ड लागतं, पॅन कार्ड लागतं, त्यानंतर रहिवासी दाखला लागतो. म्हणजे तुम्ही तहसीलचा, ग्रामपंचायतचा दोन्हीपैकी कोणताही घेऊ शकता. 90 दिवसाचे काम, म्हणजे 90 दिवस काम केलं म्हणजे एक प्रमाणपत्र एक असतं. त्याच्यासाठी ग्रामसेवक जे कामगार आपले म्हणजे हे आहेत त्याच्यासाठी एक प्रमाणपत्र लागतं. त्याच्यासाठी एक कायमचा म्हणजे जे रहिवासी आहे, म्हणजे कायमचा पत्ता, म्हणजे ज्या तुम्ही तालुक्यात राहतात, ज्या गावामध्ये राहतात त्याचा एक पुरावा, म्हणजे एक रहिवासी म्हणून किंवा आपला एक रहिवासीचा एक कायमचा पत्त्याचा पुरावा लागतो. तुमचा ईमेल आयडी लागतो, तुमचा मोबाईल नंबर लागतो आणि त्यानंतर काम, म्हणजे बांधकाम कामगार काम केलं म्हणून, म्हणजे ज्या ठिकाणी काम केलं त्याचा एक पत्ता, तुम्हाला एक सर्टिफिकेट असतं, एक प्रमाणपत्र असतं, ते घ्यावं लागतो. त्यानंतर नोंदणी एक अर्ज, एक फॉर्म असतो, तो अर्ज एक फॉर्म भरून द्यायचा असतो. आणि पासपोर्ट साईज, म्हणजे तुमच्या पासपोर्ट साईज एवढ्या छोट्याल्या पासपोर्ट साईज तुम्हाला 3 लागतात. ज्या बांधकाम कामगाराचं नोंदणी करायचं त्याच्या 3 फोटो तुम्हाला लागतात. त्या आणून त्या चलनातली तुम्हाला जी काही रक्कम शासनाकडून मिळणारी जी आहे, तुम्हाला 5,000 रुपये काय जी असतील ती शिष्यवृत्ती वगैरे काय जे असेल ते मिळण्यासाठी तुम्हाला त्याचं एक पासबुक लागतो. तुम्हाला एक पासबुक, त्याची एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला द्यायची आहे. तुम्हाला एक जन्माचा दाखला किंवा टीसी किंवा निर्गम हा वस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत. म्हणजे हा याच्यासाठी कागदपत्रे तुम्हाला द्यायची आहे. हे सर्व तुम्हाला एक झेरॉक्स कॉपी तुम्हाला एक ज्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन महावीर सेवा केंद्रावर जाऊन ऑनलाईन करू शकता किंवा तुम्ही ऑफलाईन पण जाऊन तुम्ही करू शकता. आता ऑफलाईन एक ऑनलाईन पण बंद झालेले आहे. आता आचारसंहिता असल्यामुळं त्याचे काम वगैरे बंद आहे. आता इलेक्शन तर झालेलं आहे. आता निकाल लागल्याच्या नंतर, सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला याची डिसेंबर पासून याची जे घरवस्तू जे गृह उपयोगी वस्तू भांडी आहेत त्याची सुरुवात तुम्हाला 1 डिसेंबर पासून येण्यास सुरुवात होईल. आता ज्याचे जुने कार्ड आले त्यांनी रिन्यू करून घ्यायचं आहे, त्याचे सर्व तुम्हाला मिळून वस्तू जातील. आता याच्यामध्ये जे बांधकाम कामगार जे नोंदणी केलेले जे व्यक्ती आहेत त्याच्यासाठी नेमक्या वस्तू किती आहेत. आता याच्यासाठी वस्तू आहेत 30 वस्तू आहेत. आता 30 वस्तू कोणकोणत्या आहेत, आता जे सर्व डिटेल
तुम्हाला एक एक वस्तूमध्ये किती वस्तू आहेत, त्याची कशा पद्धतीने मिळणार, त्याचे सर्व तुम्हाला आता याच्यामध्ये ताट आहेत. याच्यामध्ये 4 ताट तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर वाट्या आहेत तुम्हाला 8, म्हणजे तुम्हाला वाट्या आहेत 8. पाण्याचा ग्लास, म्हणजे जे पाण्याचे ग्लास, छोटे ग्लास वगैरे असतात, ते तुम्हाला 4 मिळेल. आणि पातेले, म्हणजे आपल्याला एक डबा असतो, जे पातेले त्याचा एक डबा असतो, त्याचे एक झाकण आहे. म्हणजे तुम्हाला एक छोटा आहे झाकण, मोठं, म्हणजे तुम्हाला 3 डबे आहेत, म्हणजे एक छोटा, एक मोठा, त्याच्यापेक्षा एक मोठा, आणि त्याला झाकण लावून, म्हणजे याचे काय केलं, 3 तुम्हाला म्हणजे तुम्हाला मिळणार आहेत, पातेले तुम्हाला मिळणार आहेत. आता काय करायचं, मोठा चमचा, म्हणजे आता पुन्हा उदाहरणामध्ये आपल्याला भातवाडी म्हणतो, त्याच्यावरचे भातवाडी, मोठ्या भात वाढण्यासाठी मग आपण म्हणतो, ती एक तुम्हाला मिळणार आहे, एकच वस्तू ती मिळणार आहे. मोठा ते म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, वाटी, म्हणजे आपल्याला हे म्हणतो कढईचं आपल्या हे वाटी हे म्हणतो. वरण वाढण्यासाठी जी पळी असते, ती एक पळी मिळणार आहे. त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास, म्हणजे नाही सॉरी, पाण्याचा जग, तुम्हाला पाण्याचा जग 2 लिटर पाणी बसेल असा हा लिटरचा एक तुम्हाला जग मिळेल. त्यानंतर मसाला डबा, म्हणजे एक मसाला डबा, म्हणजे एक तुम्हाला ज्यात त्याच्यामध्ये चटणी, मीठ, तुम्ही हळद वगैरे काही जे ठेवताल ते त्याचा म्हणजे मसाला डब्बा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मसाला डब्यामध्ये तुम्हाला 7 वाट्या दिलेल्या आहेत. म्हणजे एक असा पूर्ण एक असा गोल डबा आहे, त्याच्यामध्ये 7 तुम्हाला त्या वाट्या दिलेल्या आहेत. म्हणजे 7 तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही 7 वाट्या आहेत. आता डबा दिलेला आहे. आता याच्यामध्ये 3 प्रकारे डबा आहेत. म्हणजे आता याच्यामध्ये आहेत एक डब्बा आहे आणि झाकण आहे. त्याच्यामध्ये 18 इंचचा एक डबा दिलेला आहे, 16 इंचचा एक डबा दिलेला आहे आणि 14 इंचचा एक डबा दिलेला आहे. म्हणजे डबा आहे आणि झाकण आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 तुम्हाला डबे दिलेले, म्हणजे एक छोटा, त्याच्यापेक्षा एक मोठा, त्याच्यापेक्षा एक मोठा, म्हणजे मोठा, छोटा आणि छोटा, असं 3 तुम्हाला डबे त्याने दिलेले आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, जी मोठी परत दिलेली आहे, म्हणजे एक पीठ चुरण्यासाठी तुम्हाला एक मोठी परत, म्हणजे एक मोठी परत आहे पीठ वगैरे चुरण्यासाठी, म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी जी वस्तू तुम्हाला लागती, ती एक तुम्हाला परत मिळणार आहे. प्रेशर कुकर, म्हणजे तुम्हाला एक कुकर पण मिळणार आहे, स्टीलचा आहे. 5 लिटरचं कुकर आहे, म्हणजे प्रेशर मला एक स्टीलचं ते कुकर तुम्हाला 5 लिटरचं एक तुम्हाला मिळणार आहे. कढई, म्हणजे एक कढई पण मिळणार आहे, ती स्टील आहे, म्हणजे कढई स्टीलची आहे तुम्हाला. आणि त्यानंतर स्टीलची टाकी, म्हणजे एक टाकी आहे, मोठी आहे, स्टीलची टाकी तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे मोठी आहे तुम्हाला टाकी, स्टीलची मोठी टाकी तुम्हाला मिळणार. अशा पद्धतीने तुम्हाला हा 30 वस्तू मिळणार आहेत. आता तुम्हाला प्रत्येकाचा फोटो तुम्हाला जी वस्तू देणार आहेत, किती देणार आहे, याची सर्व तुम्हाला फोटो सहित तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कशा पद्धतीने वस्तू आहेत, काय आहेत, याची सर्व डिटेल तुम्हाला वस्तू सांगणार आहे. आणि त्याचा फोटो पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की अशा पद्धतीने तुम्हाला वस्तू मिळणार आहेत. आता अशा पद्धतीने तुम्हाला जाऊन तुम्हाला आता एक डिसेंबरच्या जवळपास, आता हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर 1 डिसेंबरला तुम्हाला म्हणजे इलेक्शन झालं, त्याच्यानंतर आचारसंहिता संपली, सरकार वगैरे स्थापन होईल, सर्व गोष्टी होतील. आणि म्हणजे सरकार कोणतंही जरी आलं तर काही अडचण नाही, कारण बांधकाम विभागाचं जे तुम्हाला जे काही वस्तू मिळणार आहेत, त्याच्या सर्व तुम्हाला वस्तू तुम्हाला मिळतील. आणि तुम्हाला नवीन नोंदणी करून तुम्हाला जे काही तुम्हाला हे करायचं आहे, आणि जुन्या नोंदणी काय असेल त्याने रिन्यू वगैरे करून आपली या वस्तूचा लाभ घ्यायचा आहे. आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगली आहे. तुम्हाला काही अडचण असेल, तुम्ही काही पण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता की बाबा माझं असं असं आहे, इतके दिवस झालेले, माझं रिन्यू झाले नाही, याच्यासाठी काय लागेल काय नाही, याचं सर्व डिटेल. आणि तुम्हाला ही योजना फक्त तुम्हाला 1 रुपयामध्ये मिळणार आहे. 1 रुपयामध्ये तर नाही होणार. जी काही तुम्हाला जिथं काही तेवढा काही खर्च लागेल, ते तुम्ही त्याचा खर्च देऊन तुम्हाला त्या वस्तूचा हे करायचं आहे. 30 वस्तू आहेत. साधारण या वस्तूची किंमत जवळपास 9 ते 10 हजार रुपये असू शकते. ही भांडी जी देण्याचं एक शासनाचं एक हे आहे की बाबा जे कामगार जे आहे की बाबा त्यांना ही वस्तू घेणं होत नाही, त्यांच्या आर्थिक मदत व्हावी म्हणून त्या अभावी त्यांनी हे एवढा जे 30 वस्तूचा ग्रह उपयोगी जी वस्तू आहे त्याचा संच दिलेला आहे. आणि ह्या वस्तू एकदम हेवी क्वालिटीच्या आहेत आणि एकदम
नंबर 1 च्या वस्तू तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला मिळणार आहेत आणि हा योजना म्हणजे तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. तुम्ही या वस्तूचा लाभ घ्यावा आणि 1 डिसेंबरच्या आधी तुम्हाला आचारसंहिता संपल्याच्या नंतर तुम्हाला ही नोंदणी करायची आहे. बांधकाम कामगार जे ऑफिस आहे, जिथं जे तुम्हाला जे बांधकाम कामगाराचं ऑफिस आहे, तिथे तुम्हाला जाऊन तुम्हाला विचारपूस करायची आहे. कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट पण मी तुम्हाला सांगितलेले. याच्यासाठी कोण पात्र आहे हे तुम्हाला सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या नातलगापर्यंत पोहोचा. हा योजनेपासून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तींना मिळावा आणि तुम्हाला फॉर्म सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला मी पूर्ण अजून एक व्हिडिओ बनवून आणि काही जरी अडचण असेल किंवा काही तुमची समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी सांगू शकता. मी तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर पूर्ण देण्याचा मी प्रयत्न